नारी शक्ती वंदन हा अधिनियम आज आमची सगळ्या स्त्रियांची आणि मला वाटतं पुरुषांची पण इच्छा आहेच की आज पारित व्हावा. आज स्त्रियांचा जो खूप आधीपासनं राहिलेला हक्क आहे, जो त्यांना मिळालेला नाहीये, तो त्यांना मिळावा. आज आपण जसं पाहिलं की प्रत्येक स्त्रीला एक खूप मोठी गरज आहे की तिने जे ही नियम होतात सभेत, विधानसभेत किंवा लोकसभेत जे नियम बनतात किंवा जे जे पॉलिसीज पारित होतात त्याच्यात एक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी खूप जरुरी आहे की त्यांची टक्केवारी इन टर्म्स ऑफ पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढायला पाहिजे. आज ती मला वाटतं सुरुवातीला ती 4% होती, आज ती आसपास 15%वर आहे. पण आपल्याला 33% तर पाहिजेच, कारण स्त्रियांना इक्वल अपॉर्च्युनिटी, इक्वल इक्विटी विळण्यासाठी हा एक थोडासा साथ देणं सगळ्यांनी जरुरी आहे मला वाटतं, आणि तो नक्कीच पाहिजे. विरोधकांनी या कायद्याला समर्थन दिलंय, मात्र एक विरोधाचा सूर त्यांचा पाहायला मिळत आहे. नक्कीच पाहायला मिळेल, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे जी मोदीजी करून दाखवणार आहेत. आता क्रेडिट खायला किंवा त्याला डिनाय करून मोदीजी कसे ह्या गोष्टी सांगतात आणि करू नाही शकत हे दाखवायला लोक अपोज करतीलच. पण मोदीजी भक्कम आहेत, त्यांच्या मागे सर्व स्त्रिया उभ्या आहेत आणि तुमच्यासारखे पुरुष पण आहेत. तर मला वाटतं नक्कीच आज पास होणार आहे. विरोधकांनी याला 2029 ची तयारी म्हटलेला आहे. याच्या टायमिंगला घेऊन जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. राजकीय स्वार्थ या बिलच्या मागे असल्याचा आरोप केला जातो. काय स्वार्थ असू शकतो? स्त्रियांचं काही भलं व्हावं याच्यात स्वतःचं काय स्वार्थ असणार आहे? 2023 जेव्हा नवीन संसद भवन बनलं तेव्हापासनं याचा प्रयत्न केला जातोय. उलट ते 2 क्लॉजेस जे आहेत ते पण आता ठेवलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं खूप स्मूथली हे पास व्हायला पाहिजे. मॅडम एक प्रश्न असा आहे, काही ठिकाणी बातम्या तुम्ही वाचल्या असेल, कॉर्पोरेट जिहाद संदर्भामध्ये काही ठिकाणी बातम्या तुम्ही वाचल्या असतील. नाशिकमध्ये TCS कंपनीमध्ये ज्या पद्धतीनं प्रकार झालाय, कॉर्पोरेटमध्ये तुम्हीही 1 दशक 1.5 दशकापेक्षा जास्त काम केलेलं आहे. या प्रकाराकडे तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रातल्या प्रतिनिधी म्हणून कसं बघता? नाही, मला खूपच असं खराब वाटतं आणि खेद आहे की कॉर्पोरेट्समध्ये हे होत आहे. आणि काही प्रमाणात जेव्हाही हे होतं, माझ्या वेळेस पण मी जेव्हा ऍक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लीगल ऍक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ऍक्शन झालेली आहे. तर मला वाटतं असं काही झालं तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे. समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सना सांगणं जरुरी आहे. त्याच्यानेच हे बंद होणार पुढे जाऊन. काय नेमकं झालं होतं? तुम्ही ऍक्सिस बँकेत होता, काही अनुभव तुम्ही सांगू शकता? नाही, अनुभव म्हणजे तेच थोडं स्त्रियांना आपल्या पोझिशनचा इफेक्ट करून कधी असं झालेले आहेत केसेस मला माहित आहेत की झाले होते आणि ते रिपोर्ट झाले होते कॉम्पिटंट कमिटीला आणि त्यांनी बरोबर ऍक्शन घेतली. गृह मंत्रालय अयशस्वी ठरत आहे. लव्ह जिहाद सारख्या ज्या घटना होत्या किंवा जे काही गेल्या काही दिवसांमध्ये महिलांचे प्रियकराकडून नवऱ्यांकडून ज्या हत्या झाल्या त्यावरून गृह विभागावर प्रश्नचिन्ह उभे केले. मला हे वाटतंय की जी प्रकरणं होत आहेत लव्ह जिहादची ती खूपच भयानक अशी आहेत. त्याच्यावर प्रॉम्प्ट ऍक्शन घेतली जाते. पण आता आपल्याला आपल्या मुलींना पण थोडं अलर्ट राहायला सांगणं जरुरी आहे की एकदा आपल्या कल्चरवर आपण खूप प्रामाणिकपणे आणि प्रेमाने आपला कल्चर फॉलो केला ना, असे केसेस नाही होत. आपले स्वतःचे जी यूथ आहे ना ती कन्फ्युज्ड आहे आज कुठे जावं. त्यांना बॅकिंग नाही आपल्या स्वतःच्या पुराणांची, वेदांची. आपण का नाही त्यांना कल्चर बनवत आपल्या प्रकारे? आपण तसं बनवलं तर ते आपल्याच रस्त्याने जातील. तर आपल्याला थोडं तिथे लक्ष देणं इन टर्म्स ऑफ मॉरल एज्युकेशन इंडियन व्हॅल्यूज मध्ये जे आहेत ते केले तर खूप फरक पडेल. सारख्या प्रकारात सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यात होताना दिसते आहे, कसं बघतो? ते तर मी आधीच बोललीये की हे भयानक प्रकरण आहे. खरातांनी जे काही आपली बुद्धी किंवा आपलं ते ऑरा क्रिएट करतात त्याचा उपयोग ह्या गोष्टींसाठी केलाय, याचा खूप खेद आहे. आणि स्त्रिया पण त्याच्या बळी पडल्या, वनरेबल स्त्रिया, याचं पण दुःख वाटतंय. आणि याच्या अगेन चांगली ऍक्शन चालू आहे, प्रॉम्प्ट ऍक्शन चालू आहे आणि त्यांना कडक
अशी शिक्षा व्हावी ही प्रत्येक स्त्रीच्या मनातनं विनंती आहे. ताई, अमरावतीला जे घटना पुढे आलेली आहे त्यामध्ये जे आहे ते सुरुवातीला आकडे मोठे सांगण्यात आले. विशेषतः माजी खासदार नवनीत राणासारख्या व्यक्तीकडनं जवळपास 180 मुली जे आहेत ते हिंदूच असल्याचा त्यांनी दावा केला होता. मात्र प्रत्यक्षामध्ये जे आहे ते तपासामध्ये ज्या मुली आढळून आल्या ते फक्त मुस्लिम मुली आढळून आल्या. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन करता का? नाही, रिअली सॉरी, मला नवनीत राणांचा हा काय केस आहे मला माहित नाहीये, पण मी चेक करीन आणि पुढच्या वेळेस याच्यावर रिप्लाय करू. बताइए महिला